पण नाही आहे. आपल्या जे मातीची कणरचना आहे ते बघा. काहीच नाही काहीच अडचणच नाही अशा हातानं उकरलं जात नाही. हे बघा याच्यातली जी कणरचना आहे तुम्ही पाहते दादा सांगत असते ना की गोल गोल खडे कसे तयार झाले बघा मातीपासून. गोलच झाले सगळे गोल गोल माती कुठे त्यात मातीन राहिली त्यात पूर्ण गोल गोल झाले. आणि हा परिणाम फक्त काय आहे आपण जे जमिनीला बायोमास टाकलेला आहे हो हो त्या बायोमासचा आपल्याला काय झालं पाळी औषधी आणि खतं यानंच पिकं येतात. हा जो भ्रम आपल्या डोक्यामध्ये बसलाय ना बरोबर आहे. आता हे बायोमास आपलं पूर्ण जमिनीमध्ये अशाच पद्धतीने टाकलेलं होतं. पण विशेष म्हणजे काय केलं आपण हे पूर्ण जमा केलं पण परत आणखी जमीन परत आणखी टाकून घेतलं बांधून घेतलं ना बांधून घेतलं पुरं बांधलेलं जमा पण केलं होतं परत एका ठिकाणी. हो पुन्हा हे आणून टाकलं ते. जमा केलं परत मग लक्षात आलं काही गोष्टी म्हणलं आता काय करू आपण हा प्रयोग करूनच बघू. इथं तुम्हाला हा. गवत बिगुलांनी गवत पण उगलं नाही त्याचा तो पण बेनिफिट झाला. तण उगत नाही